संदीप शेट्टी आणि ह्या शाळेचं मुख्याध्यापक पटेकर आणि माझ्यासमोर असा पिढ्याचे सर्व ज्येष्ठ पत्रकार महादेव मोठी बाबूल निवृत्ती आणि संदीप तसेच आईस ज्या भुरग्या घातले काय हे जे स्मार्ट क्लासेस स्टार्ट केले आसा किंवा डिजिटल बोर्ड तांकां दिलेले आहा ती सगळी भुरगीं 9वी आणि 10वी आणि बाकीचे शिक्षक वर्ग आयज हो मुद्दाम कार्यक्रम करपाची गोष्ट आसा की पेडण्यां सारक्या वाठारांत जेन्ना आमी पळयता इतकी भुरगीं हुशार आसा गेली कित्येक वर्ष पेडण्यां स्पेशली ह्या वर्सा सुद्दां 10वी आणि 12वी बोर्डाच्या एक्झामीन 5% खातीर गोंयांत सर्वप्रथम आसली आणि खुबश्या स्कुलांनी 100% रिजल्ट दिलेलो आसा आणि जेन्ना ह्या भुरग्यांक मोटिवेट करपाक जाय ते खंय तरी तांकां फ्युचर एज्युकेशन ट्यूज जे आमी म्हणटा फ्युचराचें एज्युकेशन दिवपाक जाय ते मागणी धरून आमी हो प्रयत्न केला की पयली 9वी आणि 10वी ह्या 2 क्लासीक डिजिटल बोर्ड दिवन त्या माध्यमातून तिका शिकोवपाचे प्रयत्न चालू आसा आयज हो डिजिटल फक्त शिकोवपाचें साधन ना तर फ्युचराचे भुरग्यांक दिसपाक जाय की फुडें जे भवितव्य आहा भुरग्याच्या शिक्षणांत आनी तेचे ते AI बेस्ड आनी रोबोटिक हे शिक्षणाचेर तांणी भर दिवचो कारण हे शिक्षण आमचें फ्युचर आसा आयज आमी शिक्षणाची प्रणाली आहा ती बॅकवर्ड आसा फाटी आसा आमी खंय तरी म्हणून हो सद्याचो प्रयत्न आसा आनी अशीच प्रत्येक स्कुलांत अशेच तरेन आमचो कार्यक्रम हा डिजिटल स्मार्ट बोर्ड दिवपाचो आमी 2 वर्सां पयलीं कोरगांव कमर्शियल सायन्स फक्त दिलेलो पण तेंच्यानी तो नंतर चेंज केलो आमी एक व्हॅन दिली मागीर फुडें वचूंकूच ना 2 वर्सां पयलीं दिलो पण आयज गोंयांत तिसरी शाळा आसा रुरल क्षेत्रांत ग्रामीण क्षेत्रांत तिसरी शाळा आसा आयज जर तुमी टायम्स ऑफ इंडिया पेपर वाचलो तेजेर दुसरे किंवा तिसऱ्या रिपोर्ट आहा की धारबांदोडा ती बाराभूमी हायस्कूल आणि कोरगांवचे कमळेश्वर हायस्कूल ही 2 स्कूल ती ग्रामीण क्षेत्रांत आसा तेंच्यांनी हे डिजिटल बोर्डा माध्यमांतून एज्युकेशन स्टार्ट केलेलें आसा थंय 2 स्कुलांनी डिजिटल बोर्ड्स शिकपाक आसा हे पेडण्याचे तिसरे म्हणजे गोंयांतले तिसरे स्कूल आहा ज्या कडेन डिजिटल बोर्ड आसा ते माध्यम यूज करून तुमी भुरगे फायदो घेतल्याची आशा बाळगता शिक्षकांकूय इझी जातलें शिकोवपाक आयज राजकारण खंयसर आसूं पण म्हाजो जो विचार आसा तो शिक्षण क्षेत्रा कडेन आसा शिक्षण क्षेत्रांत ज्यो साधन सुविधा कमी आसा त्यो कश्यो आमी एकठांय करतले म्हाज्या माध्यमांतून किंवा खंयची तरी NGOs आहा ज्यो दिवपी आसा संस्था तेजे हाडपाची म्हाजी क्षमता आसा आनी ती क्षमता घेवन म्हजे प्रयत्न आनी हांवें आश्वासन दिलें आहा की फुडल्या 5 वर्सां हे जे स्कूल आहा ते स्टेट ऑफ आर्ट जावचे म्हणजे सगळ्यो फॅसिलिटी हे शेवटचे जे लास्टचे स्कूल आसा हांगासर सगळा तोशे आयज ह्या जे विद्यार्थी आहा ते खूब कश्ट करता परत सांगता प्राधान्य आमी खंय दिवपाक जाय आमी विचार करपाक जाय शिक्षण हो सगळ्यांत बरो आमचो मानवी हक्क आसा बरें शिक्षण मेळचें हो आमचो सगळ्यांचो प्राथमीक हक्क आहा तेन्ना आमी ते म्हणटा त्या भुरग्यांक आमी शिक्षण कशें दिता हे पयल्यार आमकां कळटा खंय प्रत्येक स्कुलाची पेडण्यां स्पेशली डायसिस सोसायटी सोडली तर तेंचे कडेन ही साधन सुविधा आहा ती कमी आसा ते साधन सुविधा कशे भरून काडटले तेका कशे दिवपाचे हे आमचो प्रयत्न आसा म्हाजो खरेंच सांगता की म्हाजो प्रयत्न जो आसा की हे साधन सुविधा सगळ्या स्कुलांक मेळच्यो आनी त्या निमित्त आमी स्टार्ट केलें पयलीं आमी वॉटर कूलर फिल्टर हे दिवपाचे ज्या ज्या स्कुलांक वॉटर फिल्टर ना कूलर ना अशा स्कुलांक सगळ्या स्कुलांक वॉटर फिल्टर करून प्रथम जे आमी ड्रिंकींग वॉटर जे आसता सेफ ड्रिंकींग वॉटर जे म्हणटा ते भुरग्यांक मेळपाक जाय म्हणून प्रयत्न आसा ते अशे स्कुलांक सगळ्यात तेजे कडेन ना जाल्यार आमी दितले तशेंच दुसरो जो स्टेज आहा ती आमी टॉयलेट ज्या स्कुलांक टॉयलेट ना ती बांदून दिवपाची आमची आसतली तेन्ना ज्या ज्या स्कुलांक दिसता की आपल्याक टॉयलेट बांदून तेजे म्हणजे अवश्य येवचे आमी तांकां बांदून दिवपाचो प्रयत्न आसतले तिसरी गोष्ट आहा ती आमी पयली की लॅबोरेटरी म्हटली तेन्ना लायब्ररी खुबश्या लायब्ररीची वेवस्था खातीर तुमी लायब्ररी बऱ्यो ना तेन्ना लायब्ररी आनी लॅबोरेटरी जेन्ना आमी सायन्स शिकयता लॅबोरेटरी बऱ्यो ना हे खंय कमी पडटा हे खूब मुद्दाम बरें दिसना आयज जेन्ना हांव असो दिता की हांव जेन्ना 45 वर्सां ज्या स्कुलांत
स्कुलान वयतालो हायस्कुलान त्या स्कुलान सुद्दां हेच्या बरी वेवस्था म्हणजे बरी स्कूल आसली ज्या वाठारांत स्कूल म्हापशा पण आयज आमी त्या सुद्दां पावूंक ना तेच्या फाटी आसा खंय तरी कोणी तरी नेतृत्व कमी पडला ह्या शिक्षण क्षेत्रात नजर घालपाक आणि ही नजर घालपाक म्हजो प्रयत्न आसतलो फुडल्या 5 वर्सां पयली जी प्राथमीक जाल्ली शाळा स्कुलां हेंचे सर्व जी ह्या साधन सुविधा तयार करपाची तशेंच परत भुरग्यांक सांगता तुमी इतके यशस्वी जाता तुमी इतके काम करता मेहनत करता आनी तुमचे टिचरी इतके मेहनत करता तेजें तांकां फळ मेळटा अशें तुमी रावचे शिक्षण घेवचें आनी ह्या पिळग्याचें नांव वयर काडचें अशी हांव अपेक्षा करता कारण तुमी शिकले तर पिळग्याचें नांव येतलें बरें नागरीक निर्माण करतल्याची हीच पयली ही आसता हांगासरसून सगळे नागरीक बरे देशाचे नागरीक अजून तयार जाता शाळेसून म्हणून आमचो प्रयत्न आमी हांगासर ही सावयच्या मेळच्यो आयज ह्या कार्यक्रमाक म्हाका संदी दिल्या बद्दल नमस्कार तशेंच ह्या शाळेचे जे चेअरमन गोसावी सर जे आयज हांगा पावोंक खंय तरी एंगेज आसा तशेंच सर्व शिक्षक वर्ग पालक वर्ग आनी तुमी भुरग्यांक हांव देवा मनाक घालून तुमकां धन्यवाद करता कारण ही संदी ना तर हांव तुमी दिली म्हणून हांव तुमच्या समोर उबो आसा आयज तुमी सगळे पत्रकार येयल्या बद्दल धन्यवाद कारण तुमी हेच्या फुडें सुद्दां ह्या शिक्षण क्षेत्रात जे ज्यो सुविधा कमी आहा ते म्हाज्या नदरेक हाडल्यो तर आमी पूर्ण म्हणजे टिचरांक वचून म्हणजे पत्रकारांचे प्रोग्राम करा बऱ्यांतलो बरो गायक हा पत्रकार तरी मागीर पळोवया आनी म्हज्या गांवचो म्हजो फ्रेंड कारण आमी स्कुलान एकाच आसले तेन्ना फुडल्या प्रोग्रामाक आमच्या गांवचे हेडमास्टर पटेकर सर तांकां हांव एक रिक्वेस्ट करता की 15 ऑगस्ट असो एक संगीताचो व्हडलो एक प्रोग्राम करून संदीपाक हांगा हाडचो आनी संदीप येतलो हें हांव गॅरंटी दिता असे कार्यक्रम खुबशे संजय बद्दल उलयतना कारण राजकारण वेगळे राजकारण तर बरो करतलो जाल्यार समाज बरो जाय आनी भुरगीं बरी जावपाक जाय आनी भुरग्यांक तर वेवस्थीत ज्ञान मेळपाक जाय तर हे स्मार्ट बोर्ड जे तांचे कडेन दिले तांच्यांनी म्हणलें की तुमच्या बर्थडेक आपूण दिता म्हणून आनी ते दिले पूण हांव सगळ्यांच्या वतीन स्कुलाच्या वतीन मॅनेजमेंटाच्या वतीन आनी PTA वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा तुमच्या फुडल्या फुडें सरपाचे जे विचार जशें कितें देव हाडटा तशें तुमकां यश मेळचें अशें शाळेचे वतीन मागता आनी म्हजे पत्रकार भाव सगळे कारण म्हजो प्रोग्राम हांगा जालो की प्रत्येकाक हांव म्हजे कडेन एक ग्रूप आसा आनी ते पत्रकारांक मेळपाचें कारण संदीपाचें नांव घेतलें कारण संदीप हांव बरोबर शिकताले आनी संदीपाचें नांव घेवचें पत्रकारांक बरोबर खेळ्ळे क्रिकेटय खेळ्ळे सगळें खेळ्ळे आनी मदीं गडी केन्ना खेळोंक ना पूण खेळ्ळे तेन्ना हांव चड उलयना सगळ्यांक लक्ष एक सांगता की स्कुलाचेर लक्ष दिया कारण म्हजें स्कूल आमचें स्कूल जें आसा हे गांवांत आसा आनी गांवांत खुबशी गरजी आसता आतां तुमी सगळ्यांनी मोबायल ऑन केल्यार आतां सगळ्यांक कळटा की नेट ना वायफाय आहा ते आपल्या मोडाचेर जाय तेन्ना चलता केन्ना सुरू जायत केन्ना बंद जायत कांयच सांगूंक शकना वायरी बी तुट्टा सगळे प्रॉब्लेम म्हाका खबर आहा तेन्ना अशा गांवांतले आनी स्कुलाचेर तुमी जर लक्ष दवरशा सगळे जशी तुमची एक ध्येय आसा ती सगळी पेडण्या तालुक्याची स्कुलां कमीत कमी बरी वेवस्थीत जावची देवान तुमकां अशीच शक्त दिवची आनी पेडण्या स्कुलाची तुमी सगळे भरभराट करात आमी हांव आयज जरी रिटायर्ड जालो तरी म्हज्या स्कुलाच्या वतीन तुमकां प्रॉमिस करता तुमी इन्फ्रास्ट्रक्चर दिया क्वॉलिटी एज्युकेशन दिवपाची 100% स्कूल प्रॉमिस तुमकां करता हांव म्हज्या उतरान सांगता की म्हजें स्कूल तुमकां प्रॉमिस करता क्वॉलिटी एज्युकेशन आमी दितले तशें हांगासर जे स्कूल ह्या स्कुलान 2 वर्सां पयलीं एक भुरगें गोंयान इंग्लिशींत फर्स्ट आसा कारण इंग्लिशींत फर्स्ट आसा पयलीं म्हणटाले की म्हापसा आनी पणजे किंवा मडगांव वास्को येता आमचे पेडण्याचे आनी जे पेडण्याच्या कॉर्नराक चडशे आसा ह्या गांवचे पासून आमचे भुरगे आपल्या भिंतीचेर हांगा इंग्लिशींत फर्स्ट येयले आहा फुडें खूब आसा जशें म्हाका एक विचारलें की मराठी कितले जाण आसात 90चे वय म्हाका दिसता आमचे 5च्या सकयल केन्ना नसता बरोबर आमचे 5च्या सकयल 90 सकयल मराठी तरी नसता मराठी हिंदी बाकीच्या सब्जेक्टांनी आसा सगळे आमचे 90 क्रॉस जाल्ले आसा आमचे भुरगे 90 क्रॉस करपाक
तांकांय आमी प्रायज दवरले तर तुमचे अजूनय फुडें दवरता कारण हेडमास्टर रिटायर जालो तरी म्हाका दिसता भुरगीं मागता की टिचर आमचो रिटायर जावंक ना म्हणून 95% जेणी पर्सेंटेज काडली ताका हांव 95% घेवप आनी म्हजे कडेन मार्कशीट धाडप आनी 5,000 घेवन वचप हे हांव आसासडे प्रायज उरतले तेन्ना भुरग्यांनी प्रयत्न करता तेन्ना हांव चड कितें उलयना हांगा उपस्थित डॉक्टर संजय कोरगांवकर तशेंच स्कुलाचे कांबल सर पटेकर सर तशेंच शेटये हांगा काय म्हणजे म्हाजो वार्ड आसा ताका लागून जर स्कुलान कितेंय जालें तर आमकां म्हणजे आमी थंय उपस्थित रावपाची आमकां म्हणजे आमची हें म्हणटा आमी आमची जबाबदारी हांगा काय राजकारण म्हूण आसा तेन्ना ह्या आमचे म्हणजे हितून हितूनच म्हणजे शहरांनी ना आमी खेडेगांवान आसा आनी ह्या खेडेगांवान आमकां डिजिटल बोर्ड मेळ्ळो ताका लागून हांव तेंचे म्हणजे भुरग्यांच्या वतीन ते भुरगीं आमची आनी हुशार जातली तेन्ना तेंचे आभार आनी भुरग्यांनी ह्या जे आमकां बोर्ड मेळ्ळो डिजिटल बोर्ड तेचो फायदो घेवचो आनी तुमी बरी हुशार जातली ह्या हितून इतकी अपेक्षा करता आनी हे स्कूल सदीत हांगा जरी खेडेगांवान असले तरी 100% रिजल्ट काडटा तेन्ना आनीक तुमी खुबशी आनीक हुशार जातली म्हणजे सरांनी सांगले त्या प्रमाण 95च्या वयरूय वयतली इतकी अपेक्षा करता आनी आमकांय उमेद जातली कित्याक सांग आमी ह्या वार्डाचे मेंबर आसल्या कारणान आनी इतकें सांगून हांव म्हाजे 2 शब्द पळयता सुरुवातीला कुमारी मोठे हिला मी विनंती करते की तिने पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर संजय कोल्हापूर तसेच त्यांच्या पत्नी सोनी योधा कोल्हापूर सकाळ होत गेलेली आहे जवळजवळ 12:30 वाजले नूतन वर्षाचा म्हणू शकतो आपण हा पहिलाच कार्यक्रम आहे साई विद्या मंदिर या शाळेच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते इथं उपस्थित मान्यवर खरेतर या शाळेचे एक प्रकारे आधारस्तंभ आहे पदोपदी
विद्यार्थी वेळावेळ काढून या शाळेच्या यशस्वी वाटचालीत काहींचा मोठा तर काहींचा खालीचा वाटा आहे यात संशय नाही. या कार्यक्रमाचा मान ठेवून मी आमच्या शाळेच्या लहान वृंदाला विनंती करते की त्यांनी इथे येऊन स्वागत गीत सादर करावे. हरी हरी स्वागत. आपली साई विद्या मंदिर शाळा ही एका कॉर्नर भागामध्ये आहे. तरी पण आमचे सर्व शिक्षक मॅनेजमेंट अथक प्रयत्न करतात. त्यामुळे गेली अनेक वर्ष 100% रिझल्ट येण्याचं काम संपूर्ण होतं. त्याच्यात सर्व पालक या विद्यार्थ्यांचं जीवन हे चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतं. आणि यात आता जो प्रोग्राम झाला आहे स्मार्ट बोर्ड म्हणजे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला आणखी भर देण्यासाठी डॉक्टर संजय कोल्हवकर यांनी आपल्या 2 क्लासेसना स्मार्ट बोर्ड दिलेले आहे. ज्याच्यातून आधुनिक शिक्षण हे कसं आहे त्याचे कशा प्रकारे शिकवता येईल याची आपल्याला खूप मदत होईल. तसेच आपल्या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. एज्युकेशन फॅसिलिटीज वेगवेगळ्या संस्था किंवा मॅनेजमेंट आपल्या शाळेत अजून एक महत्वाची डिफिकल्टी आहे. आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत ते अनेक लांबून येतात आणि आपल्याला गव्हर्नमेंटने एकच बस दिलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घराकडून शाळेपर्यंत घेऊन येणे त्या परत घेऊन सोडणे ही सुद्धा एक अडचण आहे. आपल्याला याच्या सुद्धा एक गरज आहे जेणेकरून ते विद्यार्थी सर्व सुरक्षित व्यवस्थित घरी पोहोचतील आणि आपल्या आई वडिलांना मदत होईल किंवा ते व्यवस्थित आले तर त्यांना शिक्षण सुद्धा व्यवस्थित घेता येईल. याची सुद्धा एक आपल्याला कमतरता आहे. या सर्व गोष्टीसाठी आपले जे वेगवेगळे समाजकार्य करते यांच्याने आपल्याला मदत केली तर खूप खूप त्याचा फायदा होईल. संजय कोल्हवकर हे समाज कार्यकर्ते आहेत ज्यांच्याने हल्लीच धारगडमध्ये सीबीटीचं सेंटर चालू केलेलं आहे, इनोव्हेशन झालेलं आहे, ज्याच्यात अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल. कारण या सीबीटी किंवा स्मार्ट बोर्ड या गोष्टी आपल्या रिमोट भागामध्ये नाही आहे. पण ते संजय कोल्हवकर यांनी त्यांच्या शिक्षणासाठी खूप बारीक विचार करून त्यांना मदत करण्यासाठी अशा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे नेण्यासाठी त्याचा फार फार उपयोग होईल. एवढेच मी शब्द बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. कारण याच्यानंतर सर पहले कित का वाला सर बर्थडे की करतो पुढे पाहिजे आम्हाला सर पुढे पाहिजे. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.